नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचे मनापासून स्वागत। आणि जवळजवळ 2 महिने झाले मी जे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे। या चॅनलचं नावसुद्धा आहे शेती माझे दैवत। तर मंडळी, खरोखर हे जे चॅनल सुरू केलं, परंतु मी काही माझा परिचय आज लोक काही दिला नव्हता। तर म्हटलं आज आता आपला परिचयसुद्धा देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता मला काही जास्त कमेंट येत नाही, परंतु ज्या थोड्याफार कमेंट आल्या होत्या, ताई तुम्ही कुठे राहतात आणि तुमचं गाव कोणतं आणि तुमची भाषा विदर्भाची का, तर असे विचारत होते। तर तेव्हा म्हटलं आपला थोडासा परिचय देणं खूप महत्त्वाचं आहे। तर मी थोडासा काल बोलण्याच्या अवघात थोडीशी माझं जो कुठं राहते तर हे तुम्हाला सांगायचंच राहिलं होतं, म्हणून मी थोडीशी क्लिप त्याच्यात ॲड करत आहे। तर विदर्भात राहते मी, जिल्हा बुलढाणा, तालुका चिखली। आणि चिखली तालुक्यातच एक छोटंसं गाव आहे। 2-2.5 हजार लोक असतील आमच्या गावामध्ये। अशी छोटंसंच एक गाव आहे आमचं खेडं, आणि तिथे मी राहते। आणि कसं की मला यूट्यूबचं खूप अशी आवड आहे, आणि आवड असले तर सवड नक्कीच मिळते, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुमचं प्रोत्साहन खूप महत्त्वाचं आहे। आणि आमच्या गावाला लागूनच जवळजवळ 17 ते 18 किलोमीटर म्हणजे चिखली तालुक्यातच माझं माहेरसुद्धा आहे पेठ। तर इथून माझ्या गावाहून जाण्यासाठी जास्त नाही, परंतु 20 ते 25 मिनिटाच्या अगोदरच मी पोचू शकते। तर असा माझा हा थोडासा परिचय राहिला होता, तर तोच मी आता दिला आहे। याच्यासाठी क्षमासुद्धा मागते आणि देते। परंतु जे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागे कोणाचा जास्त वाटा आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी सांगते। तर मंडळी, हे जे यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागे ज्या माझ्या नणंदबाई आहेत दोन्ही पण, तर एक नणंदबाई हा मुंबईला असतात आणि एक मेकरला असतात। तर मुंबईच्या ज्या ताई आहेत तर त्यांचे योगाचे क्लास आहेत, आणि खूप छान प्रकारे गीता स्पेशल म्हणून त्यांचं योगाचं सुद्धा एक चॅनल आहे। तर त्यांना मी थोडीफार आयडियासुद्धा दिली होती की ताई तुम्ही इतके छान प्रकारे योगाचे क्लास घेता, आणि तुम्ही जर एक यूट्यूबवर जर व्हिडिओ टाकला तर खूप आमच्या ज्या महिला आहेत ज्यांना योगाचे क्लास करणं जमत नाही, तर त्या तुमचं यूट्यूब चॅनलवरून बघून आपला योगा करू शकता। आणि कसं की कोणाला पैसे देण्याची सुद्धा एक आपली परिस्थिती नसते, आणि योगा करणं खूप महत्त्वाचं आहे आता। तर म्हणून त्यांना म्हटलं की ताई तुम्ही नक्कीच एखादा तरी व्हिडिओ टाकायचा। तर खरोखर मंडळी, त्या इतक्या सक्सेसफुल झाल्या की 75,000 सबस्क्रायबर ताईचे पूर्णसुद्धा झाले आहे। आणि गीता स्पेशल हे त्यांचं योगाचं एक चॅनल आहे। तर खूप आता त्यांचं चॅनलसुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहे। तर त्यांनी जवळजवळ मला 1 वर्षापासून सुद्धा त्यांचं सुरू होतं की वहिनी तुम्हीसुद्धा शेतातले स्वतः जी मेहनत करता, स्वतः जे कामं करता, तर हे शेतातले तुम्ही सुद्धा ब्लॉग सुरू करा, व्हिडिओ टाकायचा। परंतु कसं की मी काही चांगल्या प्रकारे मनावर घेतलं नव्हतं, परंतु आता ज्या मेकरच्या ताई आहेत त्यासुद्धा शेतातले व्हिडिओ त्यांना खूप आवडतात, त्यांना पाहतात सुद्धा त्या। तर त्यासुद्धा म्हटल्या होत्या की तुम्ही दोघंजणं स्वतःहून शेतात कामं करतात, आणि बाबांना शेतीची जेवढं नॉलेज आहे तर ते जर माहिती तुम्ही लोकांपर्यंत शेअर केली आणि शेतीचे जर व्हिडिओ जर टाकले तर नक्कीच यातून खूप चांगलं लोकांनासुद्धा कसं की अनुभव येईल आणि थोडीफार माहितीसुद्धा भेटेल। तर म्हणून मी 2 महिन्या अगोदर माझं शेती माझं दैवत हे यूट्यूब चॅनलचं नाव शोधलं, मला आवडलं आणि मी ते ठेवलंसुद्धा आणि माझं चॅनल सुरू केलं आहे। परंतु हे जे चॅनल सुरू केलं तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। याच्यात जर तुम्ही मला प्रतिसाद दिली तरच मी हे चॅनल चांगल्या प्रकारे चालू शकते, आणि व्हिडिओ टाकण्याचा एक उत्साह येत असतो। आता दिवसभर बघा शेतात काम करायचे, घरचे कामं करायचे, आणि त्यानंतर व्हिडिओ टाकायचे, तर व्ह्यूज काही आले नाही किंवा चांगले व्हिडिओला कमेंट आल्या नाही, तर मला काही अशा ज्याच कमेंट येतात त्या चांगल्याच कमेंट येत असतात। तर कसं की आले नाही प्रोत्साहन, इकडे कसं माणसाला एक येत नाही, कारण कसं असतं की तुमच्यावर खूप डिपेंड आहे हे, आणि तुमचा खूप या ठिकाणी प्रतिसाद महत्त्वाचा आहे। तर असं आता मी माझा थोडासा परिचय देते तुम्हाला। तर आमच्या घरची पूर्ण जर फॅमिली जर म्हटलं तर आमचे बाबांना 3 मुली आणि 2 मुलं आहेत। तर मुलींचं सुद्धा खूप छान झालं आहे।
तर एक ताई पैठणला असतात, त्या आत्याच्याच घरी दिल्या आहेत आणि एक ताई दुसऱ्या ताईसुद्धा लहान आत्याच्याच घरी दिल्या आहेत. तर त्या तिकडे मुंबईला असतात आणि एक ताई पैठणला आणि एक मेकरला असतात. त्यांच्या घरचे सुद्धा शिक्षक आहेत आणि हे दोघं जण भाऊ आहेत. आमच्याकडे जवळजवळ 35 एकर शेती आहे आणि काही पूर्ण शेती टोटली पाण्याखालची आहे आणि माझे दियर हे शिक्षक आहेत. आणि बाबांचं म्हणणं झालं की सगळी शेती आपली एका ठिकाणी आहे, सगळी व्यवस्था करेल आहे. त्याच्यामुळे आमच्या घरचे शेतीत खूप त्यांना असं नॉलेजसुद्धा आहे आणि ते शेती करतात आणि लहान दियर हे शिक्षक आहेत. तर या ठिकाणी आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर माझी मोठी मुलगी देवयानी ही 12वीला असते सध्या, ती इंजिनिअरचे क्लाससुद्धा करत आहे आणि मुलगा माझा श्रीपाद हा 8वीत आहे. तर तो तुम्ही व्हिडिओतून बघितलाच असाल. आणि माझ्या दिराला एक मुलगी आणि मुलगा आहे. तर मुलगा हा 5वीला आहे, सारंग त्याचं नाव, आणि पंकुडी तर अजून लहान आहे ती, परंतु ती KG1ला आहे. तर असं आमचं खूप छान एका जुळतं मिळतं असं कुटुंब आहे आणि एकत्रित कुटुंब आहे आणि खूप छान प्रकारे असं आमचं एकजुटीनंच पूर्ण कामं आम्ही करत असतो. कारण आता मुलं त्यांच्याकडे तिकडे शिक्षणासाठी आहेत, तीसुद्धा मुलांना छान प्रकारे जीव वगैरे लावते आणि चांगले क्लाससुद्धा माझ्या दिराने लावलेत मुलांना. त्यांचं शिक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहे आणि कसं की इकडे आम्ही शेतीसुद्धा खूप छान प्रकारे करतो आणि पूर्ण जे तंत्रज्ञान आहेत, जे समजा अवजार आहेत तर ते पूर्ण उपलब्ध आहेत, ट्रॅक्टर वगैरे सर्व, फवारणी यंत्र. तर असे काही पद्धतीने आम्ही इकडे शेती करत असतो. परंतु आता पहिले कसं की जेव्हा शेती करत असताना आमच्याकडे 5 एकर ही द्राक्षाची बागसुद्धा होती, काही ऊस होता आणि 12 एकर कपाशी राहायची, काही पपईसुद्धा होते. तर तेव्हा 3 माणसं कामावर असायचे, एक माणूस हा ट्रॅक्टरवर असायचा, 2 शेतीत असायचा. म्हणजे गुरंढोरांकडे पहिल्यापासून गुरं असतात आमच्याकडे आणि पराडासुद्धा आहे त्यांना चारण्यासाठी. तर आता माणसं कामाला राहत नाही, स्वतःच काम करावं लागतं. म्हणून हे जे उत्पन्न जे आहे तर असंच आता घेणं सुरू आहे, सोयाबीन, तूर आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे आमचा उन्हाळ्यातला बियाचा कांदा. तर हेच उत्पन्न आम्ही जास्त घेत असतो. तर स्वतः आम्ही कामं करतो, मजूर लावून करतो, परंतु स्वतः दोघंजणं जास्त या ठिकाणी मेहनत करत असतो. आता एवढे पाईप वगैरे बदलायचे म्हटल्यावर 3 ज्या पाईपलाईनी आहेत तर तुम्हाला काही व्हिडिओत मी दाखवलंसुद्धा आहे. तर रोज 75 नोझल या ठिकाणी बदलावं लागतात, म्हणजे 150 पाईप. तर आम्ही दोघंच जणं, माणसाच्या भरोशावर नाही, कारण खूप गॅप असे वाया गेलेत आणि माणसं आता येतो मग येतो, तर खूप असा कसं की गॅप वाया जात असतो आणि या ठिकाणी उत्पन्न व्यवस्थित घेतलं जात नाही. आणि हाच विचार करून आम्ही दोघंजणं स्वतः शेती करतो. तर अशा पद्धतीने माझे जे व्हिडिओ आहेत तर स्वतः काम करताना तुम्ही व्हिडिओ बघितले आहेत आणि स्वतः काम करतो आम्ही दोघंजणं. त्यांना मी जास्त काही व्हिडिओ घेत नाही. तर आम्ही दोघंसुद्धा शेतात स्वतः काम करतो आणि नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत असतो. तर बघा मंडळी, पहिले तर शेतीतलं काहीच मला जमतसुद्धा नव्हतं आणि कसं बाबाकडचे सगळेजण नोकरीवर होते, आज माझे भाऊ आणि माझे बाबासुद्धा आणि जी ताई आहे तर ताईच्या घरचे पण ग्रामसेवक आहेत आणि विचारसुद्धा नव्हता की मला शेतकरी द्यायचं, पण जे नशिबात असलं ते होत असतं. तर आता इकडेसुद्धा भरपूर सारी शेती आहे, घरचे पण चांगले आहेत आणि त्यामुळे पहिले काही शेती जमत नव्हती, बाहेरच्या मागच राहत होती. तर आता कसं की स्वतः मी काम करते आणि बायाच्या समोरून आता काम करावं लागतं, तेव्हा बाया कुठे आपल्या मागे येत असतात. आता या अशी शेती करावं लागते, तेव्हा शेतात सुद्धा काय तरी परवडत असतं. नाही तर बघा, माणसं कामं करायची आणि जास्त पैसे देऊन जर कामं करायची म्हटलं तर शेतात काहीच पुरत नाही, कारण आता मालाला जसा पाहिजे तसा भावसुद्धा भेटत नाही. तर असं आता कसं की चांगलं उत्पन्न आम्ही घेतो आणि खूप असं मार्गदर्शन आमच्या बाबाचं याच्यात आहे, त्यांना खूप असा शेतीचा अनुभवसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने मंडळी आम्ही शेती करतो आणि असा आमचा छान परिवारसुद्धा आहे आणि एकजुटीनं राहणारं हे कुटुंब आहे आमचं. तर आमच्या दोघी जावांचं सुद्धा खूप छान प्रकारे पटतं आणि तसंच आमच्या आईसुद्धा खूप छान आहेत. बाबांचा स्वभाव थोडा कडक आहे, परंतु खूप मायाळू आहेत ते आणि खूप मार्गदर्शन करत असतात. तर बघा, अशी आमची फॅमिली आहे आणि हा जो छोटासा तुम्हाला आज माझा परिचय द्यायचा होता, अजून काही दिला नव्हता. तर
मंडळी नक्की तुम्ही मला सपोर्ट करा आणि जर व्हिडिओ जर आवडले तर जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा. नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, चॅनलला लाईक करा जा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जा. तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर आता येथेच एंड करते माझा परिचय आणि आता समोरचे कामं जे करायचे आहे ते तुम्हाला सांगते. तर आता बदलायचे आहे आम्हाला पाईप आणि नंतर थोडाफार गुरांसाठी चारासुद्धा घ्यायचा आहे. तर असा मी छोटासा हा ब्लॉग बनवला होता. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्लीज नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर घेऊन येईल तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. परंतु मला उत्साह जो येत असतो तर तुमचे व्ह्यूज बघून तर नक्कीच मी आणखीनसुद्धा चांगला प्रयत्न करून चांगले व्हिडिओ बनवील, चांगलं थंबनेल बनवील. तर आता येथेच हा व्हिडिओ एंड करते आणि घेऊन येईल नवीन शेतातील ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.